फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, मी सई रानडे साने. लज्जतदारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेला महेश स्वतःचं करिअर करण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये आला आणि आज शिक्षण पूर्ण करून शेफ बनून तो स्वतःचे असे कुकिंगचे आणि बेकिंगचे क्लासेस काढलेले आहेत. हाच महेश आज आपल्याकडे मॉकटेल्स दाखवण्यासाठी आलेला आहे. तर मग स्वागत करूया शेफ महेश जोशी याचं. नमस्कार. नमस्कार महेश. लज्जतदारमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मॉकटेल्स करणार आहोत ना? मॉकटेल्स ही कशी म्हणजे कन्सेप्ट कशी आली? मॉकटेल्स म्हणजे पूर्वी राजघराण्यांमध्ये असं सरबत वगैरे देण्याची पद्धत होती. म्हणजे जेव्हा गेस्ट वगैरे घरी यायचे त्यावेळेला नॉर्मली सरबत वगैरे असायचे. त्याचा मग इंग्लिशमध्ये अपभ्रंश मॉकटेल्स असं झालं. बरं. म्हणजे मॉकटेल म्हणजे बेसिकली ज्युसेस असतात ना आपले, ज्युसेस आणि बर्फ यांचं मिश्रण म्हणजे मॉकटेल. म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण काही नसतं, अल्कोहोल नसतं. आणि अल्कोहोल घातलं की मग ते कॉकटेल. ओके, म्हणजे त्यातला डिफरन्स हा फक्त एवढाच आहे. चालेल. मग आपण आज कुठले मॉकटेल्स करूया? आपण आज दोन प्रकारचे मॉकटेल्स करणार आहोत. पहिलं म्हणजे मँगो 3D डिलाइट आणि त्याच्यानंतर बेरी आफ्टर. ओके, मग पहिलं करायचं? हो. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हो. त्यासाठी आपल्याला लागेल मँगो पल्प. मँगो पल्प. हां, तो किती घेतला आपण? मँगो पल्प अंदाजे 100 ते 150 ml घ्यायचा. ओके, साधारण एक बाउल होईल. एक बाउल घ्यायचा. त्याच्यानंतर ऑरेंज ज्यूस, तो पण साधारण 50 ते 100 ml घ्यायचा. बरं. त्याच्यानंतर पीच आणि अप्रिकॉटचा क्रश आहे. बरं. पीच आणि अप्रिकॉट ही फळ आहे, त्याचा क्रश काढलेला आहे. बरं. तो क्रश घेतो आपण. ओके. आणि मग ही जर फळं नसतील तर मग त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं पण वापरू शकता. दुसरं कुठलंही फळ चालतं? हा, दुसरं अशी काही स्पेसिफिक ठरलेली आहेत फळं? फक्त कलर त्याच कलरची पाहिजे, म्हणजे मँगोच्या कलरची निवड. आता तुम्ही तर कलर बघितले सगळे. हो, बरोबर. आता ह्याला सगळे बऱ्यापैकी ऑरेंज शेडचे, ऑरेंज किंवा येलो शेडचे फळ. हां, बरोबर. त्याच्यामध्ये आणि गार्निशसाठी चेरीज आहेत. या ग्लेज चेरीज आहेत. कसल्या? ग्लेज चेरीज म्हणतात त्याला. ओके. म्हणजे या चेरीज ज्या आहेत ना, या करवंदांपासून तयार करतात. बर. हो. ओके. आणि मग हे पुदिना. ओके. आणि मग ती टूथपिकला लावून चेरी आपण लावणार. ओके. आणि आपण हा जो ऑरेंज ज्यूस केलाय हा म्हणजे संत्र मिक्सर मधून काढूनच केलाय फक्त? संत्र मिक्सर मधून काढू पण करू शकतो आपण, किंवा तयार मिळतात ते पण वापरू शकतो. म्हणजे मॉकटेल्सचा अर्थ काय की ते पटकन तयार झाले पाहिजेत बेसिकली आणि सहज सोप्या पद्धतीने झाले पाहिजे. हां. आणि तू आत्ता म्हणालास त्याप्रमाणे मॉकटेल्स मध्ये एक म्हणजे एकापेक्षा जास्त ज्यूस एकमेकात ऍड केलेले असतात. जास्त ज्यूस असतात. पण मग ते आपण असे कुठलेही घेऊ शकतो का? काही त्याला एक ठरलेलं आहे? हा, त्याला ठरलेलं एक प्रमाण आहे. बरं. मॉकटेलचं म्हणजे आंबट गोड असं त्याचं मिश्रण लागलं पाहिजे. एकदम पण गोड नाही किंवा एकदम पण आंबट नाही, त्याची चव अशी लागली पाहिजे. बरोबर. मग आपण सुरुवात करूया? हो, आपण सुरुवात. पहिल्यांदा काय करावं लागेल? पहिल्यांदा आपण हा मॉकटेल शेकर आहे. हां, म्हणजे हा त्याच्यात आपण ज्यूसेस घेऊन ते हलवणार. ओके. काय करावं लागेल? आणि हा आहे पेग मेजर म्हणतात त्याला. हां. पेग मेजर म्हणजे आपण ज्यूसची क्वांटिटी जेवढी घेणार आहोत ते 60 ml आहे आणि 30 ml आहे. ओके. म्हणजे 60 हवं असेल तर ह्याच्यातून घेऊन ते घालायचं. हो. ओके, चालेल. मग ह्याच्यात पहिल्यांदा काय घ्यावं लागेल? पहिल्यांदा मँगो पल्प घेऊया. ओके. चमचा हवा आहे का डायरेक्ट? एक चमचा घ्या. ही मॉकटेल्स आपण जनरली फक्त हॉटेल्समध्येच घेतो ना, पण मग घरी करणं पण तेवढंच सोपं आहे? हो, तेवढंच सोपं आहे. सोपं आहे. आपण आता किती 60 ml घेतो पहिल्यांदा आणि अजून 60 घेतो मी. ओके. आंबट गोड असं प्रमाण साधून हे घ्यायचं. ओके. पण मग त्याप्रमाणे आपल्याला फळं पण अशी म्हणजे ठरवावी लागत असतील ना, की द्राक्षाबरोबर तसंच अजून एक आंबट फळ घेऊन चालणार नाही असं त्याप्रमाणे. ओके. त्यानंतर हा ऑरेंजचा ज्यूस घेतो आपण. तो किती ml? हा पण 60 घेऊया पहिल्यांदा. बरं. आणि ह्या प्रमाणातच घेतलं पाहिजे असं आहे? हो, या प्रमाणात. त्यामुळे चवीत मध्ये सुद्धा फरक पडतो. मग आपण आधी हा ज्यूस दोनदा घेतला म्हणजे 60 + 60 120 ml घेतला आपण. म्हणजे 100 ते 150
या रेंजमध्ये तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि हा आपण परत 60 घेतला ना? आता 60 घेतला. ओके. हे त्याच्यानंतर किती एका ग्लासासाठी होईल? हा हो, एका ग्लासासाठी आहे. त्याच्यानंतर हा पीच आणि ॲप्रिकॉटचा सिरप आहे. हां. आता हा स्ट्रॉंग असतो थोडा, बरं. म्हणून हा 15 ते 20 कमी लागेल. पर्यंत घ्यायचा. हम्म, हम्म. क्रश किंवा ह्याच्यामध्ये सिरप पण मिळतो, हम्म, हम्म. काही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण क्रश आईस घालणार आहोत. हम्म. म्हणजे आईस क्रश केलेला असतो, म्हणजे आपण बर्फाचा गोळा करताना ते हो, आईस हो, क्रश हो. असतो त्या प्रकारे. बरोबर. पण मग आपण आता हे नुसते फळांचे ज्युसेस घेतले ना, मग ह्याच्या व्यतिरिक्त शिवाय आपल्याला साखर घालायची गरज नाही? नाही, साखर घालायची गरज नाही, कारण फळांचा जो नैसर्गिक गोडवा आहे हां. तो आपण म्हणजे असं इतकं पण ते म्हणजे गोडवा पूर्ण गोड नाही करायचं ते. आता आपण हा ज्यूस या शेकरमध्ये घेतलेला आहे ना, मग आपण बर्फ घालणार हो. आणि मग ते हलवल्यावर रेडी रेडी की मग फक्त हो. त्याला गार्निश डेकोरेट करायचं? डेकोरेट करायचं. तर मग आपण आता बर्फ घेतलाय, हो तर तो घालायचा का ह्याच्यात? हो, घालायचं. चालेल. स्पून द्या जरा मला. येस. ते पण याच्यात सिरप आणि क्रश वापरलेले, हो. त्यामुळे 3D त्यामुळे डिलाईट. 3D डिलाईट. ओके. आणि मँगोचं प्रमाण जास्त आहे म्हणून मँगो 3D. मस्त एक बघते. मस्त आहे. मँगो 3D डिलाईट तयार झालेला आहे. पाहूया याचा एक रिकॅप. मँगो 3D डिलाईट
साहित्य मँगो पल्प 125 मिली, पीच आणि ॲप्रिकॉट सिरप 10 मिली, ऑरेंज ज्यूस 100 मिली, क्रश आईस 60 ग्रॅम. कृती: सर्व साहित्य मॉकटेल शेकरमध्ये एकत्र करावं. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं नीट हलवावं. टूथपिकला चेरी लावून आणि पुदिन्याची पानं घालून हे मॉकटेल सजवावं आणि ज्यूस ग्लासमध्ये सर्व करावं. मँगो 3D डिलाइट हे मॉकटेल आपण मगाशीच पाहिलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत बेरी अफेअर. बेरी अफेअर. ओके, मग त्याचं साहित्य काय आहे? त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी क्रश लागेल. हे हो. हां, आणि स्ट्रॉबेरी सिरप बरं. आणि हा क्रश आईस आहे. हां लाईम ज्यूस आहे हां, आणि मिंट लिव्ज आहे. ओके, ते सजावटीसाठी. हो, सजावटी आणि हा आपला तो मॉकटेलसाठीचा साचा. मॉकटेलसाठी पेग मिल्क. ओके, तर आपण बेरी अफेअर असं नाव कशावरून? बेरी म्हणजे स्ट्रॉबेरी आहे हां आणि त्याच्यानं स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी सिरप आहे. हां हे असं कपलमध्ये आहे ना, हां. म्हणून बेरी अफेअर. अफेअर. ओके, तर मग आपण सुरुवात करूया. हो. चालेल. पहिल्यांदा काय लागेल? सुरुवातीला आपल्याला तो मॉकटेलचा शेकर लागेल. ओके, स्पून लागेल. ही एक अशी मॉकटेल्स शिकत असताना त्याची एक नावं ऐकून तुम्हाला अजून काही नवीन नवीन सुचत गेलं असं, म्हणजे 2 मॉकटेल्स असं काहीतरी हो. एकत्र करून एक वेगळं मॉकटेल तयार केलं असं वगैरे काही आहे? आहे ना सर, किंवा म्हणजे असे काही एक्सपिरियन्सेस आहेत? आहेत. एकदा कॉलेजमध्ये मी हां. ऑरेंज क्रश आणि आपला पायनॅपल क्रश असतो त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क टाकून एक केलं होतं. ब्लूबेरी संडे म्हणून त्याला नाव दिलं होतं. ब्लूबेरी संडे. ओके, हे आपण आता किती 60? 60पेक्षा थोडं कमी, 45 to 50. 45 to 50. ओके. क्रशचं प्रमाण जास्त ठेवायचं. क्रशचं प्रमाण जास्त. सिरपपेक्षा. ओके, ही अतिशय महत्त्वाची टिप महेशने दिलेली आहे की या बेरी अफेअर करताना क्रशचं प्रमाण हे जास्त असावं आणि सिरपचं प्रमाण कमी. आपण ते आता हलवूया ना? हो. झालेले तयार. हार्डली 5 मिनिटात तयार होतात हो, ना हो. मॉकटेल. ती आपण आता ह्या ग्लासमध्ये काढूया. ओके, तो आता मॉकटेल तयार आहे ना? हो. मग त्याला डेकोरेट करायचं. आपण ही जी आता पुदिन्याची पानं लावतोय ते लावण्यामागे काही एक कलर कॉम्बिनेशन. कलर कॉम्बिनेशनसाठी. बाकी काही नाही. बाकी काही नाही. बघता क्षणी चांगलं वाटतं. चांगलं वाटलं पाहिजे. ओके. झालेलं आहे तयार. ओके, बेरी अफेअर हे मॉकटेल तयार झालेलं आहे. पाहूया याचा एक रिकॅप. बेरी अफेअर साहित्य: स्ट्रॉबेरी सिरप 35 मिली, स्ट्रॉबेरी क्रश 20 मिली, लिंबाचा रस 5 मिली, क्रश आईस 200 ग्रॅम. कृती: सर्व साहित्य मॉकटेल क्रशमध्ये एकत्र करावं. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं नीट हलवावं आणि पुदिन्याची पानं घालून
हे मॉकटेल सजवावं आणि ज्यूस ग्लासमध्ये सर्व करावा. आता पाहूया आजचा आरोग्य विचार. नमस्कार. कल्पवृक्ष म्हणजे नारळ. तर अशा ह्या नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी हे अमृततुल्य आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. अतिसार म्हणजे लूज मोशन झाल्या तर फर्स्ट एड म्हणून नारळाचं पाणी अवश्य द्यावं. मधुर तुरट अशा चवीचं पाणी हे आपली तहान भागवतं, हातापायाची जळजळ, डोळ्यांची आग या तक्रारी त्वरित कमी करतं. तर हे जे नारळ पाणी बऱ्याच लोकांना वाटतं की मूत्रल आहे त्यामुळे सर्व विकारात चालतं. एक काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांचं किडनी फंक्शनच कमी आहे अशा मंडळींनी एक तर नारळ पाणी घेऊ नये किंवा वैद्यांचा सल्ला घेऊन मगच नारळ पाणी घ्यावं. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या चहाच्या ऐवजी जर नारळाचं पाणी त्याच्याबरोबर 2 चमचे मध घालून जर घेतलं तर तुम्हाला होणारे सर्व त्रास, उष्णतेचे विकार अवश्य कमी होतील आणि तृप्तीचा आनंद मिळेल. तर मंडळी, असं इतकं बहुगुणी हे पाणी आहे म्हणूनच त्याला म्हणतात की देवाची करणी आणि नारळात पाणी. धन्यवाद.